विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेच अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी सर्वांसाठी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला आताच्या आताच आपल्याला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। तसेच या सुपर क्लासला काय एक लाईक पण नक्कीच करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल, एकदम फ्री असते, सबस्क्राइब करसाल तेव्हा नवीन सुपर क्लास मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव। आणि एक लाईक जेव्हा करसाल तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सुपर क्लास बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल। तर सबस्क्राइब आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हणतात ते आपल्याला विचारलेले आहे। आपल्या राज्याची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? सतलज, गंगा, कावेरी, कोयना। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। कोयना नदीला विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जात असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे की अननस फळ भारतातील कोणत्या राज्याचे राज्यफळ आहे ते आपल्याला सांगायचं आहे। फळ आहे अननस हे, तर कोणत्या राज्याचे राज्यफळ आहे? मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, ओडिसा। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ म्हणजेच अननस हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे, गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे। सर्वात पहिली प्रवचन गौतम बुद्धांनी दिलेले ठिकाण लुंबिनी, बौद्धगया, सारनाथ किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। सारनाथ या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी सर्वात पहिली प्रवचन दिलेले होते। भगवान गौतम बुद्धांचे नाव होते विद्यार्थ्यांनो काय? तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल की सिद्धार्थ असे जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्या भगवान गौतम बुद्धांचे नाव होते। आणि यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। भगवान गौतम बुद्धांचा किंवा सिद्धार्थ यांचा जो विवाह आहे राजकुमारी यशोधरा यांच्याशी झालेला आपल्याला सर्वांना पाहावयास मिळतो। आणि गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते? तर विद्यार्थ्यांनो त्यांच्या मुलांचे नाव होते राहुल असे। तर हा डेटा लक्षात घ्यायचा आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील। प्रश्न 4थ्या क्रमांकाचा असा आहे, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असणाऱ्या भीमा नदीला कोणत्या नावाने त्या ठिकाणी ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। पंढरपूर या ठिकाणी तर ऑप्शनमध्ये काय आहे? सतरस, पैनगंगा, वैनगंगा किंवा चंद्रभागा। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। चंद्रभागा या नावाने जे आहे पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार असणाऱ्या भीमा नदीस या नावाने ओळखलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा असा आहे, संपत्तीचा हक्क जो आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे? संपत्तीचा हक्क हा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे? 44वी घटना दुरुस्ती, 45वी घटना दुरुस्ती, 50वी किंवा 48वी घटना दुरुस्ती। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क हा जो आहे वगळण्यात आलेला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। राणीची विहीर किती रुपयाच्या नोटेवर आहे ते आपल्याला सांगायचं आहे। किती रुपयाच्या नोटेवर राणीची विहीर छापण्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। ऑप्शनमध्ये आहे 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये किंवा 50 रुपये। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। 100 रुपयाच्या नोटीवर काय तर राणीची विहीर आपल्याला असलेली दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा असा आहे, भारतामध्ये बँक कोणत्या प्रकारच्या ठेवीवर व्याज देत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या ठेवीवर व्याज बँक जे आहे देत नाही? तर बचत खाते, चालू खाते किंवा मुदत खाते किंवा आवर्ती। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। चालू खाते या खात्यावर जो आहे भारतातील बँक कर्ज देत नसते। तर कर्ज माफ करा, व्याज देत नसते आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसून येते। तर प्रश्न 8वा असा आहे, कुसुमाग्रज नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे। कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कोणते कवी आहेत? विष्णू वामन शिरवाडकर, संत सोयराबाई, विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा राम गडकरी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। विष्णू वामन शिरवाडकर यांना जे आहे कुसुमाग्रज या नावाने ओळखलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न।
प्रश्न 9 असा आहे, संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? पंचवार्षिक योजना पद्धत संविधानामध्ये आहे, जी की विद्यार्थ्यांनो आपल्याला दिसून येते. तर अमेरिका, रूस, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रूस या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये पंचवार्षिक योजना ही पद्धत घेतलेली आपल्या सर्वांना दिसून येते किंवा पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 10व्या क्रमांकाचा असा आहे, राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख व्यक्ती असतो ते विचारलेलं आहे. राज्यपाल हा व्यक्ती संविधानिक असतो, वास्तविक असतो, नामधारी असतो किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्याचा राज्यपाल हा जो आहे संविधानिक प्रमुख असलेला आपल्या सर्वांना व्यक्ती दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा असा आहे, रेडिओ बनवण्याचे कारखाने प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी पाहावयास मिळतात ते आपल्याला सांगायचं आहे. रेडिओ बनवण्याचे कारखाने मुंबई, पुणे, औरंगाबाद, भुसावळ. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पुणे या शहरामध्ये रेडिओ बनवण्याचे कारखाने दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला पाहावयास मिळतात की आहेत असे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा असा आहे, केळ्याची भुकटी बनवण्याचा जो कारखाना आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. केळ्याची भुकटी तयार करण्याचा कारखाना विचारलेला आहे. ऑप्शनमध्ये आहे जळगाव, जालना, सिंधुदुर्ग किंवा अहमदनगर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. जळगाव या जिल्ह्यामध्ये केळ्याची भुकटी तयार करण्याचा कारखाना स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा असा आहे की विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे कोणत्या नावाने साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. तर ऑप्शनमध्ये आहेत मराठी भाषा दिवस, मराठी व्यक्ती दिवस, मराठी गौरव दिवस किंवा या ठिकाणी मराठी सन्मान दिवस. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मराठी भाषा दिवस या नावाने विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा साजरा केलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा असा आहे की पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते विचारलेलं आहे. कशाला? पुरोहितशाहीला नकार हे तत्व कोणाचे होते? आर्य समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज किंवा प्रार्थना समाज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. सत्यशोधक समाजाचे तत्व म्हणजेच पुरोहितशाहीला विरोध असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की होते असे. तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो की काय राहील ते. प्रश्न 15वा असा आहे, चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम झालेला दिसून येतो? ठिकाण आहे चांगदेव या ठिकाणी तापी, पूर्णा, वरील दोन्ही किंवा कृष्णा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नॉर्मली 3च योग्य राहणार आहे. पूर्णा तसेच तापी या 2 नद्यांचा संगम चांगदेव या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा आहे की ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. तर कोणत्या नदीचे दुःखाश्रू म्हणतात? ओडिसा, आसाम, मणिपूर किंवा मेघालय. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. आसाम राज्याचे दुःखाश्रू असे कोणत्या ब्रह्मपुत्रा नदीस संबोधलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 17वा असा आहे की मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. मेघदूत जलाशय असे. तर ऑप्शनमध्ये आहेत उजनी धरणाच्या जलाशयाला, तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला, कोयना धरणाच्या जलाशयाला किंवा पानशेत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला काय तर मेघदूत जलाशय असे म्हटलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या काळामध्ये घडला होता ते आपल्याला सांगायचं आहे. कोणाच्या काळामध्ये घडला होता असा विचारलेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे. लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या काळामध्ये जालियनवाला बाग हा जो हत्याकांड आहे तो घडलेला आपल्या भारतामध्ये दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 19वा असा आहे, भारत छोडो आंदोलन कोणाद्वारे सुरू करण्यात आलेले होते आता सांगायचं आहे. आंदोलनाचं नाव आहे भारत छोडो हे आंदोलन. पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी किंवा दयानंद सरस्वती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. महात्मा गांधी यांच्यातर्फे जे आहे भारत छोडो आंदोलनास सुरुवात करण्यात आलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 20वा असा आहे, नवा करार पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पुस्तकाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो नवा करार हे पुस्तक. तर ऑप्शनमध्ये आहेत न्यायमूर्ती रानडे, बाबा पदमजी, विनोबा भावे, वासुदेव बळवंत फडके. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बाबा पदमजी यांनी नवा करार हे पुस्तक लिहिलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते.
तर घेऊया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी 21वा असा आहे, कोणत्या गुरुने शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते ते विचारलेलं आहे. संकलन कोणी केलेले होते शीख धर्माच्या ग्रंथाचे? तर ऑप्शनमध्ये आहेत गुरु गोविंद सिंग, गुरु अमरदास, गुरु अर्जुन देव किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहील? 3, म्हणजेच गुरु अर्जुन देव यांनी जे आहे शीख धर्मातील ग्रंथाचे संकलन केलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की यांनी केलेले होते असे. तर प्रश्न 22वा पाहूया. शतपत्र लिहिणारा समाजसुधारक खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. शतपत्र लिहिणारा समाजसुधारक विचारलेला आहे. तो महात्मा गांधी आहे का पंडित नेहरू, लोकहितवादी किंवा राजेंद्र प्रसाद? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे. लोकहितवादी हा जो समाजसुधारक आहे शतपत्रे लिहिणारा असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर घेऊया पुढचा प्रश्न 23वा असा आहे, आळंदी हे प्रसिद्ध ठिकाण कशाचा प्रकार आहे? दिलेल्या पर्यायापैकी सांगायचं आहे. आळंदी हे ठिकाण कशाचा प्रकार आहे? थंड ठिकाणाचा, तीर्थक्षेत्राचा, समुद्र किनाऱ्याचा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. तीर्थक्षेत्राचा प्रसिद्ध प्रकार म्हणजेच आळंदी हे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की म्हणून आहे असे. तर पाहूया पुढचा प्रश्न 24वा असा आहे, सासवडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पठाराचं नाव आहे सासवडचे पठार. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? रायगड, पुणे, जालना किंवा अमरावती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात की आहेत असे. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव धाराशिव केले गेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. धाराशिव असे कोणत्या जिल्ह्याचे नुकतेच नाव झालेले आहे? छत्रपती संभाजीनगर, सातारा, जालना किंवा उस्मानाबाद? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे जे नाव आहे ते काय करण्यात आलेले आहे? तर धाराशिव असे करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. आणि उस्मानाबादच्या पूर्वी या जिल्ह्याचे काय नाव होते? तर ते धाराशिवच होते. धाराशिवचे उस्मानाबाद झाले आणि उस्मानाबादचे पुन्हा धाराशिव करण्यात आलेले आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न 26वा असा आहे, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये कोणता एक घटक स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये कोणता घटक स्थित आहे? महाकाली लेणी, भाजे लेणी, एलोरा लेणी किंवा बैराट हे शिखर? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भाजे लेणी जे आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो की पाहावयास मिळतात. तर घेऊया 27वा प्रश्न असा आहे, वंदे मातरम या पवित्र शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे विचारलेलं आहे. वंदे मातरम या शब्दाचा अर्थ प्रश्न पुढे गेलेला आहे. 1 मिनिट माफ करा विद्यार्थ्यांनो. हां चला, तर ऑप्शनमध्ये आहेत आई तुला नमन, आई तुला आशीर्वाद किंवा आई तुला पूजतो किंवा आई तुला मानतो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. आई तुला नमन असे जे आहे वंदे मातरम या शब्दाचा अर्थ असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो की आहे असा. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी 28वा असा आहे, कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते ते विचारलेलं आहे. कोणता एक पर्याय आहे ज्यामध्ये इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात बोलली जाते? ऑप्शनमध्ये आहेत राजस्थान, बिहार, गुजरात किंवा सिक्कीम. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सिक्कीम या राज्यामध्ये जे आहे कोणती, तर इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात बोललेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा दिसून येते. तर घेऊया 29वा प्रश्न काय आहे, एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. लेणी आहे विद्यार्थ्यांनो, एलोरा ही लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चला ऑप्शनमध्ये आहेत औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, सातारा, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एलोरा लेणी स्थित असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते की आहे असे. तर घेऊया विद्यार्थ्यांनो 30वा प्रश्न आपल्यासमोर काय आहे, कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते अभयारण्य आहे जे की महाराष्ट्राचे भरतपूर असे जाणले जाते तर ओळखले जाते? राधानगरी, कर्नाळा, मयुरेश्वर किंवा नंदूर माधमेश्वर? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. नंदूर माधमेश्वर हे जे अभयारण्य आहे महाराष्ट्राचे भरतपूर असे या अभयारण्याला ओळखले जाते या नावाने. तर विद्यार्थ्यांनो आता या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. सर्वांनी या सुपर क्लासला एक लाईक कृपया करून करायचंच आहे, कारण तुम्हाला 1 सेकंद लागेल या सुपर क्लासला लाईक करण्यासाठी.
लगेच करून घ्या. तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. विद्यार्थ्यांनो, सबस्क्राईब जर आपण या चॅनलला करसाल तर काय होईल की पुढची सुपर क्लास मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर आपल्याला मिळून जाईल. या कारणास्तव लगेच आपल्याला सबस्क्राईब या चॅनलला नसेल केली तर करून घ्यायचं आहे. ही एक रिक्वेस्ट आहे. हे 2 रिक्वेस्ट आहे. सुपर क्लासला लगेच करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.